व्हेज असू दे किंवा नॉनव्हेज, मला तर बिर्याणी लय आवडत्या. फक्त एकच गोष्ट मला आवडत नाही, ती म्हणजे व्हेज बिर्याणीसाठी चिरायला लागणाऱ्या भाज्या. पण काय आता पर्याय नाही, व्हेज बिर्याणी करायची म्हटल्यावर त्यात चिरलेल्या भाज्या एका पॅन मध्ये घेऊन सॉते करायला लागतात. मग सगळ्या भाज्या एकदा प्रॉपरली सॉते झाल्या की त्यांना साईडला काढून ठेवायचं आणि आता आपण लागायचं मेन कामाला. त्यासाठी एका मोठ्या भांड्यामध्ये तेल घ्यायचं, त्यात बारीक चिरलेला कांदा, हिरव्या मिरच्या, कढीपत्ता, बारीक चिरलेला आलं लसूण, हळद, टोमॅटो सगळं मिक्स करून घ्यायचं आणि प्रॉपरली शिजवून घ्यायचं. मग जरासं चवीपुरतं मीठ, कोल्हापुरी चटणी, गरम मसाला, धने जिरे पावडर टाकून हे पण मसाले परतून घ्यायचे. मग ह्या सगळ्यात घालायचं ओल्या खोबऱ्याचं वाटण आणि ते व्यवस्थित परतून झालं की त्यात सॉते केलेल्या भाज्या घालायच्या. हे सगळं एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि तुम्हाला जसं पाहिजे तसं पाणी ऍडजस्ट करून घ्यायचं. आता बिर्याणी राईस करायला पाहिजे, त्यासाठी तांदूळ अर्धा तास पहिला भिजवत ठेवायचं आणि एका मोठ्या पातेल्यात पाणी गरम करायला ठेवून त्यात खडे मसाले आणि लिंबाचा रस पिळायचा. मग त्यामध्ये भिजवत ठेवलेलं तांदूळ घालायचं आणि आपला राईस 90% पर्यंत शिजवून घ्यायचा. आणि जरासं मल्टीटास्किंग करून कांदा आणि पुदिना पण तेलात तळून घ्यायचा बरिस्ता बनवण्यासाठी. आता राईस पण रेडी आहे आणि बरिस्ता पण रेडी आहे, त्यामुळे आता लेअरिंग करून घेऊया. एका मोठ्या भांड्यात तूप लावून त्याला ग्रीसिंग करून घ्यायचं. खाली जरासा राईस लावून त्याच्यावर भाज्यांची एक लेअर घालायची. मग त्याच्यावर तळलेला कांदा म्हणजेच बरिस्ता आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. मग परत एक राईसची लेअर, त्याच्यावर बरिस्ता, कोथिंबीर आणि परत भाज्या असे लेयर्स लावून घ्यायचे. मग त्यानंतर थोडंसं फूड कलर आणि तूप घालायचं आणि बिर्याणीला दम देऊन घ्यायचा. मग काय आपली व्हेज दम बिर्याणी एकदम तयार होत्या. सोबत जरासा दही कांदा घ्यायचा खायला, म्हणजे विशेष संपतोय तिथं. आणि तुम्ही पण ही रेसिपी घरात ट्राय करून बघा.